नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकून खूप लोकांना धक्का बसेल. हो. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयाने सरकारला एक खूप मोठा इशारा दिला आहे. हं. आपण काही वृत्तपत्रांमधील बातम्या आणि कायदेशीर विश्लेषणांच्या आधारे या समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरोबर. तर सुरुवातच करूया न्यायालयाच्या त्या मोठ्या घोषणेपासून. कोर्टाने असं म्हटलंय की आता कुत्रा चावल्यास किंवा हल्ला झाल्यास पीडितांना सरकारला नुकसान भरपाई द्यावी लागेल. हो, आणि ही घोषणा वाटते तितकी साधी नाहीये. न्यायालयाने म्हणजे अधिकाऱ्यांच्या कामावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. अच्छा. कित्येक वर्ष ही समस्या वाढते आहे, पण त्यावर काही ठोस उपाय होत नाहीये. म्हणूनच आता कोर्टाने ही आर्थिक जबाबदारी थेट प्रशासनावर टाकली आहे. पण एक मिनिट, हा न्यायालयाचा फक्त एक इशारा आहे म्हणजे हा लगेच लागू होणारा कायदा आहे की भविष्यासाठी एक सूचना? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. सध्या हा थेट कायदा नाही, पण हा एक आपण म्हणू शकतो की एक अत्यंत महत्वाचा संकेत आहे. संकेत? हो. याचा अर्थ असा की जर प्रशासनाने आपली जबाबदारी नीट पार पाडली नाही तर भविष्यात अशा घटनांसाठी त्यांनाच आर्थिकदृष्ट्या जबाबदार धरला जाईल. बापरे. आणि हा निर्णय फक्त कुत्र्यांबद्दल नाहीये. प्रशासकीय अपयशाची आर्थिक जबाबदारी सरकारवर टाकणारा हा निर्णय आहे. अरे वा. म्हणजे याचा परिणाम तर खूप दूरगामी असू शकतो. कसा? जसं की उद्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे अपघात झाला तर नागरिक याच निर्णयाचा आधार घेऊन नुकसान भरपाई मागू शकतात. अगदी बरोबर. म्हणूनच हा मुद्दा फक्त भटक्या कुत्र्यांपुरता मर्यादित नाही. आता आपण समस्येच्या मुळाशी जाऊया. कोर्टाला इतकं कठोर पाऊल का उचलावं लागलं? कारण परिस्थिती हाताबाहेर गेलीये. हो, ते तर दिसतंय. सुनावणी दरम्यान एका वकिलांनी जे सांगितलं ते ऐकूनच आपल्याला याचा अंदाज येईल. ते म्हणाले, आम्ही सूर्योदयापूर्वी रस्त्यावर चालायला सुद्धा जाऊ शकत नाही. विचार करा. या एका वाक्यावरूनच कळतंय की परिस्थिती किती गंभीर आहे, विशेषतः लहान मुलं आणि आपल्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांसाठी. अगदी. पण यावर नियंत्रणासाठी ती ॲनिमल बर्थ कंट्रोल म्हणजे एबीसी नावाची योजना आहे ना? हो, आहे तर. मग ती अयशस्वी का ठरतीये? एबीसी योजना कागदावर खूप चांगली आहे. म्हणजे कुत्र्यांना पकडून, त्यांचं निर्बीजीकरण करून आणि रेबीजची लस देऊन त्यांना परत त्याच परिसरात सोडलं जातं. पण मग